महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वाशिम देवी सरस्वती माता संस्थानात रक्षाबंधन उत्साहात। नागपूर मुंबईसह छत्तीसगडहून भाविकांची गर्दी। तपोवन कोडी येथे पारंपरिक धार्मिक सोहळा, भक्तिगीत, भजन व कीर्तनाने परिसर दुमदुमलाय। कारंजा तालुक्यातील तपोवन कोडी येथील प्रसिद्ध देवी सरस्वती माता संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवी सरस्वती माता स्वरूपात विराजमान असलेल्या देवीला विधिवत राखी बांधून भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त केली। या धार्मिक सोहळ्यासाठी नागपूर, मुंबई, छत्तीसगड तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविक तपोवन येथे दाखल झाले होते। त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। दूरवरून आलेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतला। संस्थानचे अध्यक्ष सचिव गुरुवर्य पांडुरंग महाराज कोतार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी हरिभक्त पारायण हरिदास महाराज, कीर्तनकार कोतार, हरिभक्त पारायण पायल महाराज कापड तसेच हरिभक्त पारायण राजेश्री बाबरे कारंजा यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमात गुरुदेव सेवा भजनी मंडळ सेंदू रजना यांच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले। तसेच जयश्री प्रकाश खडसे, भाग्यश्री विनोद खडसे, मारुती देवीदास वायदंडे, शिवम धनराज कांबळे, माधव नारायण गवडी आणि शुभम कांबळे यांच्या भक्तिगीतांनी भाविकांची मने जिंकली। भाविक, ग्रामस्थ आणि सेवेकरांच्या सहकार्याने यंदाचाही रक्षाबंधन सोहळा उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।